तेच आपण दर्शन घेऊन पुढे निघालोय आता नाशिकच्या दिशेने. पुढे आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. युती मॅडम काय करताय? चिंच. अरे वा, कुठे भेटलं तुम्हाला चिंच? तुम्हीच तोडून दिली ना. अच्छा अच्छा, विसरलो तो. कशी आहे चिंच? मस्त. आंबट आहे गोड आहे? थोडी आंबट. जाऊ द्या, खूप दिवसानंतर मी असं करताय. अरे राजवीर ठेवून दे ते टॉवेल. कशाला काढलं तू? ठेवून दे टॉवेल. दे नानू, हात पुसून झालेच ठेवून दे. तिथेच ठेव खाली. खेडलं झुंग हे गाव मला समोर बघू शकता. कांद्याचे रोप काढणी चालू आहे आणि इकडे कांद्याचं रोप लावण्यासाठी जागा केलेली दिसते. पाणी टाकल्या मोठा झाड होता तो, तेव्हा छोटे छोटे मग असं ठरून ते मग असं खायचं ते. बघ पप्पा खेडल्या झुंग्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असं मंदिर दिसलंय समोरून. पण कोणतं आहे ते माहित नाही, पण लांबून दृश्य छान दिसतंय. कामाख्या मंदिर आहे का असं आमचं राजवीर म्हणतो. म्हणतोय. बघू आता कोणतं मंदिर आहे काय माहिती, पण छान मंदिर आहे. बांधकाम चालू आहे. बांधकाम चालू आहे. इथे खंडेराव महाराज मंदिर आहे. जय खंडेराव. जय येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा. येळकोट. हे मंदिर कोणतं आहे काय माहिती. कामाख्याचे ना, कामाख्याचे. कामाख्या आहे का? हा, कामाख्याचे. बर ठीक. इकडे आहे त्या रोड, इकडेच रोडला आहे ते मोठे. आता आपल्याला घाई आहे, नाही तर गेलो असतो. जय कामाख्या महाराज. जय खंडेराव. मतोबा महाराज मंदिर आहे आणि तिथं यात्रा आहे आज, म्हणून गर्दी दिसते सगळीकडे. मैताळ्या गावात आपण आलो आहोत. श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र नैताळे. जय बाप्पा. बाप्पा कर नानू. जय खंडेराव महाराज. जय मतोबा महाराज. हा? मतोबा महाराज. हे बोटाबा मार्च नाही ते. हो. बोटाबा मार्च नाही ते. बोटाबा मार्च नाही ते. बोटाबा मार्च नाही ते मम्मी. बर ठीक आहे. खंडेराव महाराज येते. खंडेराव महाराज. ठीक ठीक. आपण चाललो आहोत नाशिकच्या दिशेने. आता इथून सायखेडा 5-6 किलोमीटरवर आहे. इथून पुढे नाशिक 30 ते 36 किलोमीटर आहे. आपल्याला जवळजवळ अजून 55 किलोमीटर अंतरापर्यंत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जायचं. आत्ताच आमचा नाश्ता झालाय. ज्योती मॅडम पोट भरलं तुमचं? हो पडलं. राजवीर. राजवीर कुठे आहे तू? कुठे ये, मला दिसत नाही ना. थकला का? थकला? नाशिक 24 किलोमीटर आहे. 24 आहे का? आता आपण नाशिक पुण्यनगरीत आपण पदार्पण केलं. परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार साधुग्राम या ठिकाणी प्रवेश करत आहोत आणि आता आपला प्रवास सुरू झाला आहे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. नाशिक ही पवित्र अशी भूमी आहे. तिथे रामाचा वास बराच वर्ष राबलेला आहे. असे तिथं शूर्पणखाचे नाक पण कापण्यात आलेले होते लक्ष्मणाकडून. तिथे जटायूचं पण कोणत्या ठिकाणी टाकेत. आज शक्य झालं तर जाऊ आपण. टाकेतला पण जटायूचं पण स्थान आहे आणि इथेच तपोवनमध्ये श्रीरामांची खूप मोठी प्रचंड मोठी अशी मूर्ती उभारण्यात आलेली आहे. पप्पा बोला. पप्पा सांगते. पप्पा काय नानू? आता पुढून
सर्कल घ्यायचा मग पोहोचतं. ओके. सर्कल घ्यायचं आणि टर्न. तू गुगल मॅप लावलं वाटतं. घे ना विधी. नाशिक नगरीत स्वागत. किती छान छान चित्र आहे बघ. हे बघ चित्र. हा बघ बघ. पापा हा? हे बघ चित्र बघ. हम्म. चित्र. पूर्ण रामायणाचं चित्रीकरण या उड्डाणपुलाच्या खाली केलेलं दिसतंय खांबांवर. म्हणजे जटायूचे पंख छाटलेले श्री. हॅलो राजवीर. हाय. कुठं आला? जवळ आला ना तो आता. हा त्र्यंबकेश्वर. 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 कुठं आलं आपण? कुठं आलो? त्र्यंबकेश्वर महाराज. थोडंच अंतर राहिलं. 17-18 किलोमीटर. भरपूर ट्रॉफिक आहे इकडं. काय भाजीपाला आहे वाटतं. भाजीपाला घ्यायचा का राजवीर? हा काय घ्यायचं? भाजीपाला. कोणती भाजी? कोणती भाजी घ्यायची तुला? इग्वानाला. इग्वानाला आवडते ना. कोणती? भाजीपाला फळे असते ते. फळे घ्यायची का? हा भाजीपाला फळे ते मग इग्वानाला खातो तो. कोण खातो? इग्वाना. म्हणजे इग्वाना. इग्वाना? इग्वाना. इग्वाना. हा इंग्लिश मध्ये माहिती लिहायलाच म्हणते. असं आहे का? मला माहितच नव्हतं ना. मन पप्पा. काय म्हणू नानू? हा 12 किलोमीटर आहे अजून त्र्यंबकेश्वर. मग ट्वेच ना. हा? ट्वेच. 12 बरोबर. बरोबर. हा ट्वेच. इकडे बघ कशी डोंगर आहे नानू. दिसला का तुला डोंगर? हा हे बाय बोंबोले दिसलं का? हा दिसलं दिसलं. बोंबोले. बंबोले. किती मोठाच डोंगर आहे हो ना. ना? बोंबोलेचा. हो ना. हा मोठा पिंड आहे मोठा. हा का? हो. हे बाई. राजवीर डोंगर बघ. वाव. दिसले पापा. हो? ती डोंगर आहे बघ. डोंगर पाय डोंगर. किती मोठं डोंगर आहे. हा मग गडे छोडायचं का? हम्म? गड छोडायचं? गडावर चढायचं? हो. तू चढशील का? हो. तू तर लगेच म्हणतो घे उचलून. मला उचलून घे ना पप्पा. मी किती थकले. मी किती थकले. मी नाही थकले. त्र्यंबकेश्वर जवळ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या काही किलोमीटर अंतरावर आपण येऊन ठेवलो आहोत. सुंदर असा परिसर, निसर्गरम्य वातावरण. नाशिकची भूमी म्हटल्यानंतर अतिशय निसर्गरम्य वातावरण हे आपल्याला अनुभवायला भेटत असते. किती किलोमीटर राहिलं मम्मी? किती किलोमीटर राहिलं? असं प्रश्न विचारतो प्रत्येक मिनिटाला. हो ना? हे किती किलोमीटर राहिलं ना? अजून 5 किलोमीटर. बरोबर. पाटणकर चौकात आलोय आपण. त्र्यंबकेश्वरच्या जवळ. अगदी जवळ येऊन ठेवलो आहोत. हे सुंदर असं मंदिर ज्योतिबाला दिसलं आहे. त्यांनी आता शूट केलं आणि आपण समोर बघू शकता मोठमोठे डोंगर रांगा. त्र्यंबकेश्वरचं हीच खासियत आहे की तिथे मोठमोठे डोंगर दऱ्या आपल्याला पाहायला मिळतील.
चाललंय तुमचं? कसं काय वाटलं प्रवास? कसं झालं? आवाज छान झाला. थोडा रस्ता चुकला होता फिरून फिरून बरं, थोडा नाही, चांगला बऱ्यापैकी चांगला चुकलो होतो आणि एकमेकावर आपलं ताशीर उडून झाले. यात तुमची चूक नाही, माझी चूक नाही. गुगल मॅपची चूक आहे का? नाही. आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने तीर्थराज कुशावर्त. आपल्याला पहिले कुंडावर जायचंय. कुंडावर जाऊन पहिल्यांदा आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर मग कपडे बदलायचे आणि मग जायचं. आता आपण त्र्यंबकेश्वर नगरीत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा आपण कुंडात जाणार आहोत. कुंडामध्ये आंघोळ करायची. राजूरला तर डुबकी मारायची चांगली. डुबक. अरे रानू, मरशील ना? आंघोळ करशील ना? त्र्यंबकेश्वर महाराज की जय. कुठे चालला? त्र्यंबकेश्वर मंदिर. कुशावर्तात आंघोळ करायला आपण चाललोय त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आणि इथे उपविभागीय पोलीस अधिकारी, पेठ विभाग, नाशिक ग्रामीण, कॅम्प त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण. हा बरोबर. आपल्याला आधी तीर्थराज कुशावर्त याकडे जायचं आहे. तिथे आंघोळ करून मग आम्ही मंदिराकडे जाणार आहोत. आणि तिथे देणगी दर्शन तिकीट काउंटर आहे. तिथे देणगी दिल्यानंतर VIP दर्शन भेटत असते. हा आमचा राजवीर आणि ज्योती मॅडम पुढे चाललो. आधी आम्ही कुंडात आंघोळ करणार आहोत. नंतर मंदिराच्या दर्शनाकडे जाणार आहोत. आमचा राजवीर आणि ज्योती मॅडम पुढे चालले. काय राजवीर, थकला का? थकला? त्र्यंबकेश्वरच्या गजबजलेल्या परिसरातून आम्ही जात आहोत. आपल्याला समोर तीर्थराज कुशावर्त याकडे जायचं आहे. खूप गर्दी आहे आज. रविवार असल्यामुळे त्यातल्या तामोशा आहे. बघू शकता खूप गर्दी आहे आज. इथे ब्लँकेट, स्वेटरचा सेल लागला. लोक खरेदी करतात. मित्रांनो, इथून बारी लागलेली आहे. ही बारी लागली म्हणजे इथं कमीत कमी 2 ते 3 तास लागतील तिकीट दर्शनासाठी. इथपासून तर इथून बघू शकता खूप मोठी बारी, कंटिन्यू बारी आहे. समोर त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार आहे. आम्ही आलो श्री गंगा गोदावरी मंदिर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे. काय राजेर, चला कुठे जायचं आता? कुंडात आंघोळ करायची ना? काय? हां समोरच आता आपल्याला कुंड आहे, तिथे आपल्याला आंघोळ करायची. तिथे पूजा मांडली आहे. बघू शकता किती मोठा असा कुंड आहे. तिथे ते कुंड आहे. हा मानू, या कुंडात आता आपल्याला आंघोळ करायची आहे. ज्योती मॅडम आणि राजवीर हे दिवा पाण्यात सोडत आहे कुंडामध्ये आणि नारळ पण अर्पण केला आहे.
धर 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 पैसे इकडे. पैसे पुढे. हां पैसे टाक. बस इथं मी तुला आंघोळ घाल. पवित्र असं कुंड. आता राजवीर आंघोळ करणार आहे. जा सोड मध्ये ज्योती. खाली सोड खाली. सोड मध्ये इथे. खाली सोड खाली. हां सोड. चप्पल काय ना भाऊ तिथं गार काढायचंय पायरीच्या वरती. खाली सर खाली घे खाली घे. जय. इथं जा नानू खाली जा. इथे खाली उभा राहा. जय. खाली. पाय सोड. एक डुबकी मार फक्त. एक डुबकी मार राजवीर. पाय खाली घे. अरे पाय खाली घे ना. हा बघ. चल पटकन. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. डुबकी मार. बस खाली बस. आता तोंड धुते. जय. डोक्यावर पाणी टाक. त्याच्या डोक्यावरून घाल. उडू नको. हा बस खाली बस. त्याला हात धर. त्याचा काही नाही वाट. बस अरे बाटी घालू बस. काही नाही वाट. बघ किती ती उडी मारती बघ. खाली बस. नको उडू थक तिच्या अंगावर. बस खाली बस. चल. वल्ल झालं ना पुरा. प्रसाद डुबकी मार. चला या बाहेर. कसं पाणी उडवायचं का? कसं तुला मध्ये जायचंय? नको बाबड्या नको. आता तू केली नाही. एकदा सांगवा करायची. मग आपल्याला तिथं दर्शन घ्यायचंय. तू केली ना. तू तर मगाशी म्हटले तू गेला नाही. नको बस. आमचा राजू रडतोय. आमचे पप्पा डुबकी मारताय. पप्पा चला आता. तू कपडे घातले रानू. आता ज्योती मॅडम चालल्या पाण्यात डुबकी मारायला. सामने जा रहा हूँ. सामने है चलो काम कर. पैसे दे दे. ये तुझे चाबी और ये रखो. 10 को दे दो. चपला बाहेर काढा. नंतर खाली उतरा. चप्पल घालून खाली उतरू नका. चपला बुटा पायरीच्या वरती काढा. नंतर खाली उतरा. आणि आंघोळ करताना आपल्या सामानाकडे लक्ष द्या. काही उतरून घेऊन जाणार नाही याची काळजी घ्या. चला आता चोरांपासून सावध राहा. आणि ज्यांचं झालं असेल अशा जागेने मार्गदर्शक राहा. गर्दीकडे समजून समोर ज्योती नका. मॅडम चप्पल बुटा विषय परत काय. झाली का? थंडी वाजली का? तीर्थराज पुरुषावर्त त्र्यंबकेश्वर देवस्थान त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच आम्ही डुबकी मारलेली आहे. नानू इकडे. खूप असं गार पाणी होतं.
खूप जुन्या काळातील मंदिर आहे इथे, बघू शकता तुम्ही. राजीर, कसं होतं पाणी इकडं बघ. हा, पाणी कसं होतं? गारगार होतं. इकडे ना, कसं वाटलं? छान. किती बघ ना पाणी. हा, कोण आहे? कुठे? हे बघू शकता पुरा जुन्या काळातील मंदिर. किती छान अशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. ही समोरच नंदी. काय काय नानू? हा, नंदी महाराज. चला, जय. खूप सुंदर असं मंदिर आहे. या कुंडाजवळच आम्ही ह्याच कुंडात इथे आंघोळ केली, मग अशी डुबकी मारली. हा आमचा राजे दर्शनाला गेला. समोरच महादेवाचं पिंडी आहे, बघू शकतो. खाली गेल्यावर देते. सांगत ते फुलं खाली गेल्यावर देते. या कुंडात आम्ही आंघोळ केली. आता आम्ही प्रदक्षिणा घालत चाललो. आत्ताच दर्शन झालं महादेवाचं. हाय राजवीर, चला आता दर्शनाला जायचे. कृष्ण भगवान की जय. कुंडाच्या चौबाजूने जे मंदिर आहेत तिथे आम्ही, छोटे छोटे मंदिर आहेत तिथे आम्ही दर्शन घेतो. काय जय बजरंगबली, हनुमानाचे दर्शन. चला खाली. गणपती बाप्पा मोरया. समोर शेष नारायण मंदिर, गुप्त गोदावरी. प्रकर्षा. कुंडाच्या सोबतली हे आहे दत्ताचं मंदिर. म्हणजे अनेक अशा प्रकारचे मंदिरं छोटे छोटे आहेत, उभारलेले आहे. हे बघू शकता तुम्ही कुंड. हे बघा अर्पण केले नारळ. झाली का आंघोळ कुंडात? हो हो, छान कधी झाली आंघोळ? मस्त मस्त. कसं वाटलं? पाणी कसं होतं? कसं पाठवत समोरच त्र्यंबकेश्वर महादेव यांचं मंदिर आहे. पुढे वरती कळसाचे काम चालू आहे, बघू शकता. मित्रांनो, कमीत कमी आज 2 किलोमीटरपर्यंत रांग लागलेले आहे. समोती अमावस्या असल्यामुळे आणि त्यातल्यात रविवार. बंबोले, जय बंबोले. त्र्यंबकेश्वर महाराज की जय.
आमचा राजवीर आणि ज्योती मॅडम पुढे चाललेत. ए राजवीर, काय झालं? त्याला मोठा मोठा बंबोली घ्यायचा, तो महाकाल नाही का त्याच्या- अरे एवढी मोठी डुबकी केली आपण, किती भारी कुंडात. समोरच शेंगदाणा फुटाणेवाले दिसले आणि खाण्याची इच्छा आली तर घेतोय आम्ही. तुला काय घ्यायचं? तुला काय घ्यायचं ना? शेंगदाणे तिखट तिखट आहे ते. तिखट ते हे घ्यायचे घेऊ? खारे. खारे घेऊ ना. हे छान आहे का? काका वीसचे शेंगदाणे दे. बरं हे पण द्या 10चे. हे पण द्या 10चे. हे वीसचे शेंगदाणे द्या आणि हे 10 रुपयाचे शेंगदाणे द्या. गजबजलेली मार्केट त्र्यंबकेश्वरची बघू शकता. अगदी मंदिराच्या बाहेरील हे दृश्य आहे. कुंडात आंघोळ केल्यानंतर अगदी प्रसन्न असं वाटतं. त्यातल्यात आज अमावस्या असल्यामुळे आम्ही खास आले होतो इथे. गर्दी खूप असल्यामुळे आणि बारी पण खूप मोठी लागलेली आहे. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर अशी बारी आहे. पाणीपुरी खायची. राजवीरला आता पाणीपुरी खाण्याची इच्छा आली. आता आम्ही पाणीपुरी खातो. आपण एक राजवीरला पण खायची. देता येईल. हे मंदिराचा कळस आणि इथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाल. हा मंदिराचा कळस, कळसाचे काम सुरू आहे. आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाल. तर जाताना आता भेटू आपण. काही नवीन काही दिसलं तर आपण तेव्हा घेणारच आहोत. तर तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. बाय. बाय. राजवीर बाय कर. बाय. तू काय